जय शिवराय मित्रांनो, माझं नाव अभिषेक क्षीरसागर. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की आपण जेव्हा एखादी वस्तू खरेदी करतो किंवा विकतो त्यावर एक आपल्याला टॅक्स द्यावा लागतो, सेंट्रल गव्हर्नमेंटला, स्टेट गव्हर्नमेंटला. तर पूर्वी असं होतं की जेव्हा त्यावर एक वॅट टॅक्स लागायचा, 14-15 प्रकारचे टॅक्स होते. पण असं झालं की जून 2017 नंतर GST लागू झाला. तर जेव्हा हा GST लागू झाला तेव्हा एक आगळीवेगळी घटना आपल्या भारतातल्या राजस्थान राज्यामध्ये घडली होती. पाहूया ती काय होती ती घटना. 30 जून 2017च्या मध्यरात्री GSTचं लोकार्पण करण्यात आलं. अनेक जुलैपासून जुनी वॅट कर प्रणाली रद्द झाली आणि GST वापरामध्ये आली. पण हा GST वापरात आल्याचा मुद्दा म्हणजे GSTचं वापरामध्ये आलं हे आपल्यासाठी फायदा झाला का तोटा झाला हा मुद्दा अजूनही आपल्या चर्चेचा आहे. पण त्यावेळी राजस्थानमध्ये एक वेगळीच घटना घडली. राजस्थानच्या ब्यावर शहरामध्ये 12 वाजून 2 मिनिटांनी GST लागू झाल्यानंतर एक मुलगी जन्माला आली आणि त्या मुलीच्या आईने चक्क नाव GST ठेवलं. आणि वसुंधरा राजे त्यावेळी राजस्थानच्या मुख्यमंत्री होते आणि त्यांनी सुद्धा एक ट्विट केलं होतं, लाईव्ह लॉंग अँड हेल्दी बेबी GST. बरं मित्रांनो, अशी घटना पहिल्यांदाच घडली नाही, तर लालू यादव यांची एक मुलगी आहे मिसा भारती, त्यांनी सुद्धा त्यांच्या मुलीचं नाव मिसा या कायद्यावरून ठेवलं. 2016 एक चित्रपट प्रदर्शित झाला होता सैराट नावाचा. एका मुलाने सुद्धा त्याच्या झालेल्या नवजात बाळाचं नाव हे सैराट ठेवलं होतं. आणि 1983 साली जेव्हा भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकला तेव्हा त्या काळी जन्माला आलेल्या बऱ्याच मुलांची नावंही त्यांच्या आईवडिलांनी कपिल अशी ठेवली होती. तर मित्रांनो, तुम्हाला जर अशी कोणती घटना ऐकण्यामध्ये आली असेल किंवा बघण्यामध्ये आली असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा.